नमस्कार. नवग्रहांच्या या खास विवेचनात आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे का की आकाशातले हे तारे आणि ग्रह हे फक्त प्रकाशाचे गोळे नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार या अशा शक्ती आहेत ज्या आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम करतात. चला तर मग आज आपण ह्याच 9 खगोलीय शक्तींमागचं रहस्य उलगडून पाहूया. कधी कधी असं होतं ना की सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश आत्मविश्वासाने भरलेलं वाटतं, तर कधी उगाच चिंता टेन्शन येतं. या सगळ्या भावनांमागे काही वैश्विक कारण असू शकतं का? ज्योतिषशास्त्र म्हणतं की आपल्या आयुष्यातल्या या भावना आणि घटना हे काही निव्वळ योगायोग नाहीत. या सगळ्याचं कनेक्शन थेट आकाशातल्या ग्रहांशी आहे आणि हीच संकल्पना आजच्या आपल्या या विवेचनाचा मूळ आधार आहे. तर ही नवग्रह म्हणजे नक्की काय? बघा, नव म्हणजे 9 आणि ग्रह म्हणजे जे प्रभाव टाकतात. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहू केतू हे 9 ग्रह आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर, अगदी आपल्या स्वभावापासून ते आपल्या नशिबापर्यंत परिणाम करतात अशी एक धारणा आहे. चला सुरुवात करूया त्या 2 मुख्य ग्रहांपासून जे आपल्या ओळखीवर आणि आपल्या भावनांवर थेट राज्य करतात. हो, सूर्य आणि चंद्र. सगळ्यात आधी सूर्य, ज्याला नवग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्य म्हणजे आपला आत्मा, आपलं तेज, आपला आत्मविश्वास आणि आपलं नेतृत्व. कुंडलीत सूर्याची जागा कुठे आहे यावरच आपली समाजातली ओळख आणि सन्मान अवलंबून असतो. म्हणजे बघा, सूर्याचा प्रभाव हा दुहेरी असतो. जर कुंडलीत सूर्य बलवान असेल तर तो व्यक्तीला प्रचंड आत्मविश्वास, यश आणि मान-सन्मान देतो. पण तोच सूर्य जर कमजोर असेल तर आत्मविश्वास ढळमळतो, वडिलांशी मतभेद होतात आणि आरोग्याच्या समस्या, खास करून डोळे आणि हृदयाशी संबंधित त्रास देऊ शकतात. मग सूर्याची शक्ती वाढवण्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी माणिक नावाचा रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. असं मानलं जातं की यामुळे आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांना एक प्रकारची चालना मिळते, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते. आता सूर्याच्या त्या तळपत्या तेजाकडून वळूया चंद्राच्या शांत शीतल प्रकाशाकडे. चंद्र हा आपल्या मनाचा आणि भावनांचा स्वामी आहे. आपलं भावनिक जग, आपल्या कल्पना, आपली मानसिक शांती या सगळ्या गोष्टी चंद्राच्या प्रभावाखाली येतात. इथेही बघा, जर कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली असेल तर मन एकदम शांत आणि स्थिर राहतं. पण तोच चंद्र जर कमजोर किंवा अशुभ असेल तर मात्र मानसिक तणाव, चिंता, भावनांचा कल्लोळ आणि अगदी झोप न लागण्यासारख्या समस्याही डोक्यावर काढू शकतात. चंद्राला बळ देण्यासाठी मोती हे रत्न धारण केलं जातं, पण ते कसंही घालून चालत नाही. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. चांदीच्या अंगठीत करंगळीमध्ये, आणि तेही चंद्रवार म्हणजे सोमवारी धारण करायचं असतं. ठीक आहे, तर आत्मा आणि मन झालं. आता वळूया कृती आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवणाऱ्या ग्रहांकडे. मंगळ आणि बुध. एक आपल्याला ऊर्जा देतो तर दुसरा ती ऊर्जा वापरायची कशी हे शिकवतो. मंगळ, ज्याला ग्रहांचा सेनापती असंही म्हटलं जातं. मंगळ म्हणजे साहस, शारीरिक ताकद, ऊर्जा आणि लढण्याची वृत्ती. जमीन, मालमत्ता आणि संरक्षण क्षेत्रावर मंगळाचा खास प्रभाव असतो. मंगळ एका बाजूला आपल्याला अफाट धैर्य आणि संकटांपासून संरक्षण करण्याची ताकद देतो, पण दुसरीकडे त्याचा अशुभ प्रभाव व्यक्तीला खूप तापट, भांडखोर बनवू शकतो. इतकंच नाही तर अपघात किंवा वैवाहिक जीवनात अडचणीही निर्माण करू शकतो. आता वळूया बुध ग्रहाकडे. बुध म्हणजे बुद्धी, संवाद, शिक्षण आणि व्यापार. आपली बोलण्याची कला, आपली तर्कशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी बुधग्रहाच्या स्थितीवर अवलंबून असतात. बुध ग्रहाचा चांगला प्रभाव वाढवण्यासाठी पन्ना रत्न वापरलं जातं. हे रत्न विशेषतः विद्यार्थी, लेखक आणि व्यापारी लोकांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं, कारण ते बुद्धी आणि संवाद कौशल्य सुधारतं असं म्हणतात. चला आता त्या 2 ग्रहांकडे वळूया ज्यांना ज्योतिषशास्त्रात सर्वात शुभ ग्रह मानलं जातं. गुरु आणि शुक्र. हे ग्रह ज्ञान, नशीब, प्रेम आणि आयुष्यातल्या आनंदाशी जोडलेले आहेत. गुरु म्हणजेच बृहस्पती. हा देवांचा गुरु मानला जातो. हा ज्ञान, अध्यात्म, संपत्ती आणि सौभाग्याचा ग्रह आहे. असं म्हणतात की जर गुरुची कृपा असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात ज्ञान, मान आणि समृद्धी नक्कीच मिळते. आणि मग येतो शुक्र, जो आहे प्रेम, सौंदर्य, कला, रोमॅन्स आणि सगळ्या भौतिक सुखांचा स्वामी. आयुष्यातला सगळा ऐश्वाराम, आनंद आणि नात्यांमधला गोडवा हा शुक्राच्या प्रभावावरच अवलंबून असतो. शुक्राचा प्रभाव वाढवायचा असेल तर हिरा वापरला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तो सोन्याच्या किंवा प्लॅटिनमच्या अंगठीत, करंगळीत आणि तेही शुक्रवारी घालणं शुभ मानलं जातं.
आत्तापर्यंत आपण सुख, समृद्धी आणि आनंद देणाऱ्या ग्रहांबद्दल बोललो. पण आयुष्य म्हणजे फक्त एवढंच नसतं, नाही का? काही ग्रह असेही आहेत जे आपल्याला सोप्या मार्गाने नाही तर कठीण अनुभवांमधून जीवनाचे मोठे धडे शिकवतात. आणि हे आहेत शनी, राहू आणि केतू, ज्यांना कर्मिक शिक्षक असेही म्हणतात. यात शनी न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो, जो आपल्याला शिस्त, संयम आणि आपल्या कर्माचं फळ देतो. शनीचा काळ कठीण वाटू शकतो, पण तो आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो आणि कठोर परिश्रमाचं महत्त्व शिकवतो. आता राहू आणि केतू हे खरं तर ग्रह नाहीत, तर आकाशातले 2 बिंदू आहेत. राहू भौतिक जगाची ओढ, महत्वाकांक्षा आणि भ्रम दाखवतो. तो अचानक प्रसिद्धी देऊ शकतो, पण मोहातही पाडू शकतो. तर केतू याच्या अगदी उलट, तो अध्यात्म, त्याग आणि मोक्षाचा मार्ग दाखवतो. हे दोघे मिळून आपल्या आयुष्यातला कर्म आणि त्यागाचा समतोल साधतात. या सगळ्या विवेचनाच्या शेवटाकडे येताना एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ज्ञानाचा वापर अत्यंत जबाबदारीने करायला हवा. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. चुकीचं रत्न फायद्याऐवजी मोठं नुकसान करू शकतं. स्वतःच्या मनाने कोणताही उपाय केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमी सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हे 3 नियम अगदी सोन्यासारखे आहेत. नेहमी एका तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्या, फक्त शुद्ध आणि नैसर्गिक रत्नांच वापरा आणि ते योग्य विधी आणि मंत्रांसोबतच धारण करा. हीच सुरक्षित आणि योग्य पद्धत आहे. तर मग ह्या सर्व माहितीनंतर एक प्रश्न उरतोच. आकाशातले हे ग्रह आपलं भविष्य निश्चित करतात, की ते फक्त आपल्या आतल्या सुप्त शक्ती आणि कमतरता दाखवणारा एक आरसा आहेत? यावर नक्की विचार करा.